अरे तुला माहितीये मी इकडनं जेव्हा बाहेर गेले ना, मी तिला मेसेज केला, मी तिला म्हटले यार दिल खुश हो गया मेरा वहां जाके. लाइक आई वाज व्हेरी हॅपी आय वेंट देयर. फर्स्ट डिफरन्स जो मी नोटीस केला इज युअर स्टुडिओ इज व्हेरी वेल लिट. येस, लाईट्स, इट इज व्हेरी वेल लिट. आणि कसं आहे ना की घरासारखं आहे. दार उघडलं की स्टुडिओ आहे असं आहे, ते घरासारखं आहे. सेकंडली इथे स्मोकचा वास येत नाही, विच इज अ व्हेरी बिग थिंग. सो बेसिकली व्हॉट डू यू थिंक की टॅटूज काढल्यावर किंवा टॅटूज ज्यावेळेस आपण करतो त्यांचा इम्पॅक्ट आपल्या लाईफस्टाईलवर किंवा पर्सनॅलिटीवर कशावर होतो का? हो. इन टर्म्स ऑफ यू आर इन टू रेकी अँड ऑल, डज इट इम्पॅक्ट लाईक डज इट इफेक्ट लाईक स्टोन्स अँड ऑल जेल्स? 100%. म्हणजे ते स्टार्ट वायबिंग विथ यू. मी हे नोटीस, हे बघ आता फॉर एक्झाम्पल जेव्हा हे होतं ना, सो हे इकडे आधी आऊल होता. सो आय गॉट, आणि मी तो खूप माइंडलेसली करून घेतला होता आधी. म्हणजे करायचा म्हणून करून घेतला, त्याच्या मागे थॉट प्रोसेस वगैरे काही नव्हतं. बट आय थिंक मग जेव्हा जेव्हा जसं जसं मॅच्युरिटी आली वगैरे, दॅट वॉज द टाइम की मला आधी तर म्हटलं की हा काढून टाकूयात. सो इनफॅक्ट माझ्या ह्याचे लेझरचे सीटिंग्स पण झाले होते. पण नंतर थोडा अक्कल आणि बुद्धी आली की नको, जरा आपण त्याला रिडू करूया. नाहीच जात. करेक्ट. हो 80%च असतं त्याचं जे काही असतं ते. सो मग त्याच्यानंतर खूप म्हणजे ह्याच्या मागे काय करायचं, आधी शिवा थॉट की आधी शिवा करू, मग वेगळं काहीतरी करू. बट देन अल्टिमेटली टर्न्ड आउट टू बी दिस. आणि दिस वॉज द फेज जेव्हा मला ग्राउंडिंगची खूप 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 गरज होती, ग्राउंडिंग आणि स्ट्रेंथची. सो दॅट्स वेन दिस केम. मग त्याच्यानंतर जेव्हा उबंतूचा अर्थ कळाला, म्हणजे माहिती होतं, म्हणजे असं असतं ना की काही काही गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या खूप उशिरा कळतात, जाणवतात. उबंतू एकदा सांगतेस का, समजा ऑडियन्स अरे सो उबंतू बेसिकली मीन्स की आय एम बिकॉज वी ऑल आर. ओके. आपण एकटंच कधी एक्झिस्ट किंवा सर्वाईव्ह नाही करत. आपल्या आता खूप छोटी एक्झाम्पल आहे, आपण जेवतो, अन्न आपल्या घरी येतं, ठीक आहे, आपण पैसे देऊन ते अन्न घरी आणतो आणि शिजवतो, पण ते उगवलंच नाही कोणी, तर ते आपल्या घरी कसं येणार? सो चला, तुला काय सांगावंस वाटेल, तू पहिला टॅटू का रिग्रेट केलास? म्हणजे व्हॉट वाज द असं पर्टिक्युलर रिग्रेट तर नाही, नक्कीच नाही, पण तो मी खूप असा कॉन्शियसली नव्हता केला. म्हणजे त्याच्या मागे काही थॉट प्रोसेस नव्हता, काही नव्हतं. सो आय वॉज नॉट इवन कनेक्टिंग विथ इट. सो 2 ऑप्शन्स होते, दॅट आयदर आय गेट इट रिमूव्ड ॲट ऑल कम्प्लिटली किंवा आय रीडू इट, कव्हर अप करू. बट मग आय थिंक इन द प्रोसेस ऑफ हा नशिबात होता, माहितीये, म्हणून इतकं म्हणजे त्याचं रेझर रिमूव्हल करून करून सुद्धा आला. नाही म्हणजे, आणि दॅट्स अ ब्युटिफुल थिंग ना, की तू म्हटलीस की त्यावेळेस तुला ग्राउंडिंगची गरज होती आणि ते ऑब्विसली तेच तुला मिळालं. निसर्ग म्हणा, देव म्हणा, तुम्हाला ज्यावेळेस जे आवश्यक असतं त्यावेळेस ते प्रोव्हाइड करतं कुठल्या ना कुठल्या मार्गाने ना. सो दॅट्स नाईस. पण सो दॅट्स द थिंग. आय थिंक तू जे बोललीस की का माणूस रिग्रेट किंवा माणूस का कव्हरअप करायचा विचार करू शकतात. सो आय थिंक यू हॅव टू पुट युअर थॉट्स बिहाइंड. तेच म्हणायचं ना तुला की माइंडफुली, म्हणजे तुमचे टॅटूज जेव्हा तुम्ही माइंडफुली करता ना, तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर कनेक्ट पण करू शकता. अँड देन दे स्टार्ट वायबिंग विथ युअर ओन एनर्जी ऑल्सो. त्याचा तुला असं निगेटिव्ह की फक्त इरिटेट होत होतं की असं निगेटिव्ह काही तुला वाटतं? काहीच नाही रे, फक्त नथिंगनेस होतं की एम्प्टी फील होतं. काय का आहे मेन म्हणजे का आहे. आणि तसे आऊल्स आर व्हेरी ब्युटिफुल. खूप, दे आर व्हेरी ब्युटिफुल क्रिचर्स. खूप इंटेलिजंट असतात, खूप इंट्युटिव्ह असतात. आऊल्स खूप सुंदर असतात. मला खरंच आवडली. आणि तिचे डोळे मला खूप जास्त आवडले. खूप असे डिटर्मिनंट, असं क्युरियस पण आहे, फोकस्ड पण आहे, माहिती पण आहे काय पाहिजे, प्लेफुल पण आहे ॲट द सेम टाइम. तू आमच्या स्टुडिओ बद्दल काहीतरी बोलत होतीस. सो पहिली गोष्ट तर हे की इट वॉज व्हेरी वेल लिट.
सिगरेटचा वास नाही अजिबात नाही. ऍक्च्युली तो रूलच बनवून ठेवलाय की इथं नो ऍडिक्शन कुठल्याही प्रकारचं, ना क्लायंट करता अलाउड आहे, ना टाटू आर्टिस्ट करता किंवा कुठल्या फाईन आर्टिस्ट करता. खूप फ्रेश वाटलं माहितीये, आणि खूप सॉर्टेड वाटलं की मी आले, तुला सांगितलं हा टॅटू करायचा आहे, ठीक आहे आपण हा टॅटू करूया, आणि झालं. आणि खूप असं आपण म्हणतो ना काही काही स्पेसेसमध्ये आपण जातो असं थोडं कम्फर्टेबल वाटतं. ऍक्च्युली त्यामुळेच तुला विचारतोय, बिकॉज यू आर इन टू दिस थिंग्स ना, एनर्जी फील, बिकॉज यू आर अवेअर अबाउट कळतं ना. सहज प्लेस इज व्हेरी गुड, यू कॅन जस्ट ट्राय इट आउट, इट्स लाईक हॅपी टू. तुला आवडलं ना पण